सखी सावली काव्यांजली। गुरुजी काय बोलताय तुम्ही? हे पत्रिकेत दिसलं तेच सांगतोय मी। अहो पण मगाशी तुमच्या घरी असताना तुम्ही वेगळंच काहीतरी सांगितलं होतं। मावशी हा माणूस खोटं बोलतोय, तुम्ही प्लीज याच्यावर विश्वास ठेवू नका। एक मिनिट काव्या, तुझा काहीतरी गोंधळ होतो असं तुला नाही का वाटत आहे? मगाशी म्हणालीस गुरुजींनी यापूर्वी जे सांगितलेलं होतं ते खोटं होतं, आणि आता तू म्हणतेस गुरुजी आता जे काही सांगतायत ते सगळं खोटं आहे। नक्की काय म्हणायचंय तुला? हो मधुरा, हा माणूस खोटारडा आहे। अगं माझ्या समोर सगळं कबूल केलं होतं त्यांनी। हो, माझ्या आईने पैसे दिले होते असं स्वतः सांगितलं त्यांनी मावशी। हो, पैसे दिलेच होते, नाही म्हटलं नाहीच मी। आणि पत्रिका बघण्यासाठी पैसे दिले होते, आणि ती माझी फीज आहे आणि ती मी सगळ्यांकडूनच घेतो। गुरुजी, अंजली आणि प्रीतमची पत्रिका बघून लाखात एक जोडी, संसार एकदम छान होईल असं थोड्या वेळापूर्वी तुम्हीच म्हणाला होतात ना? का शब्द फिरवताय तुम्ही? मधुरा, तुझ्या मनातला गैरसमज काढून टाकण्यासाठीच मी तुझ्याकडून नंबर घेतला होता यांचा। यांचं पितळ उघडं करायचं होतं मला। आई अगं तू पण? अगं हो, यांनी आमच्यापाशी सगळं कबूल केलं होतं। गुरुजी, तुम्हाला आम्ही दाखवलेल्या पत्रिका त्या आज मी पाहिलेल्या पत्रिका वेगळ्या होत्या ताई। मी आयुष्यात कधीच खोटं बोललेलो नाही। तुम्ही सांगताय म्हणून का खोटं बोलू? काय करू? मधुराताईंकडनं नंबर घेतला गुरुजींचा। मीनाक्षीताई आणि काव्या तिथे गेला नाही म्हणजे मिळवलं। गुरुजींना फोन ना कुठे टाकते फोन। हॅलो हॅलो गुरुजी, ऐका ना, काव्या माझी मुलगी, तिच्या सासूबाईंनी मधुराताईंकडनं तुमचा नंबर घेतलाय, तर त्यांना केव्हाही तुम्हाला फोन करतील, कदाचित भेटायलाही येतील। तर तेव्हा तुम्ही इथे जे सांगितले ना तेच त्यांना तसंच्या तसं सांगा, समजलं? हो, त्या इथेच आहेत। काय? कोण आलंय? काव्या आणि तिची सासूबाई। ए कर्मा, मग तुम्ही त्यांना सगळंच सांगून टाकलंय। अहो गुरुजी, असं काय करताय? तुम्हाला दुप्पट नाही तिप्पट पैसे देईन, मग तर झालं। अरे देवा, गुरुजी असं का बोलताय तुम्ही? अहो मावशी, हा माणूस खोटा- बस। एक तर आधी गुरुजींना असं न सांगता सवरता इथे घेऊन आलीस, त्यांना त्रास देतेस। तू म्हणतेस तेच खरं असं सांगण्यासाठी त्यांना धमकावतेस। काय चाललंय हे सगळं? मधुरा, ही जे काय बोलतेय ना ते खोटं नाहीये। काही अगं खोटं बोलत नसली तरी ती काही सिद्धही करू शकलेली नाहीये, आणि बास झालं आता। मला या घरात या विषयावर आणखी चर्चा नकोय। गुरुजी, या तुम्ही। नाही गुरुजी, गुरुजी, गुरुजी थांबा। गुरुजी का खोटं बोललात तुम्ही? का फसवलं आम्हाला? मी कोणाला फसवलेलं नाहीये, खरं तेच सांगितलेलं आहे।
तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मला खोटं बोलायला लावू शकत नाही, समजलं? गुरुजी, मधुरा, तुझ्या डोळ्यावर अंधश्रद्धेचे झापड लावून घेतलीयस तू. ती काढ, डोळे उघडून बघ, मग सत्य दिसेल तुला. अगं अंजली तुझी सून आहे, या घरची लक्ष्मी आहे. तिला दुखवू नकोस ग, तिच्यावर अन्याय करू नकोस. हे बघ, प्रीतमच्या बाबतीत जे काही घडलंय ना, तो केवळ एक योगायोग असू शकतो, हे पुन्हा पुन्हा सांगते मी तुला. ताई तू काहीही म्हण, पण माझा गुरुजींवर पूर्ण विश्वास आहे आणि प्रीतमच्या बाबतीत मी कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही. मधुरा, अगं तुझ्या मुलाचा एवढा चांगला चाललेला संसार स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करतेस तू. असं नको करूस. आम्ही एवढ्या तळमळीने सांगतोय तुला, असं नको करू. आई, गुरुजी तसेच निघून गेले, पण मला खात्री आहे कुणी ना कुणी त्यांना फितवलंय म्हणून ते खोटं बोलले. पण सत्य नक्की समोर येणार. मावशी, तुम्ही आज आमचं ऐकत नाही आहात, पण एक दिवस असा येईल की तुम्ही स्वतः अंजलीचा हात धरून तिला घरी घेऊन या. मला वाटतं तुम्ही दोघी जे बोलायला आला होतात ते बोलून झालंय तुमचं. मला महत्वाचं काम आहे. चला अशोक. झाला आत्मा थंड, मिळालं समाधान. अगं पण मी कुठं काय केलंय काव्या? काय केलंय ते तुला चांगलंच माहिती. आई, उगाच माझ्या समोर नाटकं करू नकोस. सगळ्या पाप पुण्याचा हिशोब इथेच द्यावा लागतो, हे लक्षात ठेव. ज्या दिवशी तुझ्या पापाचा घडा भरेल नाही, त्या दिवशी पश्चाताप होईल तुला. तेव्हा कितीही माफी माग, पण तुला माफी मिळणार नाही. चला अशोक. आई हो, काही मला एवढ्या विश्वासानं सांगून गेलीये, म्हणजे नक्कीच एव्हाना तिने सगळा विषय मार्गी लावला असणार. मधुरा मावशींचा गैरसमज सुद्धा दूर झाला असेल आणि आता मला माझ्या हक्काच्या घरी अशा प्रीतम जवळ राहता येईल. प्रीतमला मी हळूहळू करून सगळ्या गोष्टी आठवण देईन. अंजली, मी कुठे काय विसरलो? तुला विसरेन टाक. माझी अर्धांगिनी असतो, जन्मजन्मांचं नातं आहे ना. प्रेम आहे आपलं एकमेकांना. बेटा, मला माहित होतं प्रीतम तुम्हाला कधीच विसरू शकत नाही.
प्रीतम, आता कधी तुला भेटते असं झालंय मला. आता फक्त अक्काई येण्याची वाट बघते मी. अक्काई, 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 काय झालं मला सांग ना. गुरुजी जे बोलले ते खोटं आहे हे मावशींना पटलंय का आता? माझ्याबद्दलचा राग त्यांच्या मनात होता तोही गेलाय ना आता. आता मी माझ्या हक्काच्या घरी. लाडू, आम्ही मावशींचा गैरसमज दूर करू शकलो नाही. म्हणजे गुरुजींकडून आधीच सगळं कबूल करून घेतलं होतं आम्ही. पण लाडू, गुरुजींनी ऐन वेळी शब्द फिरवला मावशींसमोर. त्यांनी काही मान्यच नाही केलं, त्यामुळे आम्ही काही सिद्ध करू शकलो नाही. लाडू, लाडू बघ, तू निराश होऊ नकोस ना. बघ, आपण प्रयत्न नाही थांबवायचे, प्रयत्न करत राहू आपण. पण कसे करायचे प्रयत्न? कसे करायचे प्रयत्न? काही प्रीतमला काही आठवत नाहीये, मी त्याच्यापर्यंत पोहोचूही शकत नाहीये. मग कसे प्रयत्न करायचे काही तू सांग ना. प्रीतमला जुन्या गोष्टींची आठवणही करून देता येत नाहीये आणि तुला तिकडे जाऊन राहताही येत नाही. लाडू, तू नवीन आठवणी निर्माण करू शकतेस. तिथे जाऊन राहता येत नसलं तरी इथे राहून त्याला बाहेर भेटू शकतेस ना. काय काही हे खरंच शक्य आहे का? हो लाडू, का नाही? अगदी सहज शक्य आहे. आणि याची सुरुवात उद्यापासूनच करूया. उद्याच त्याला जाऊन भेट. सगळं नीट खात्री आहे मला. अगं आई, तू एवढं प्लॅन केलं होतंस, तुला जाता जाता ती धमकी देऊन गेलीये, तुला भीती कशी नाही वाटत ग? अगं, आपला माणूसच भक्कम असताना कसली भीती? त्या दोघींनी एवढे प्रश्न विचारले त्याला, पण बदला नाही तो, तोंड नाही उघडलं. पैशासाठी तो काही करू शकतो. अगं, पण तू त्याला पैसे द्यायचं वचन दिलंयस, एवढे पैसे आणणार कुठून तू? साधं पाणीपुरी खायला पैसे मागितले तर ते नसतात तुझ्याकडे. हे खरंच आहे म्हणा. बघू, मधुराताई नाही तर प्रीतम घेईन कोणाकडून तरी पैसे. वा, मधुरा मावशी आपल्या लाडक्या वीणबाईंना पाटावर बसून खणा नारळानं ओटी भरून लग्नात राहिलेला आहेर म्हणून पैशाचं पाकिट देणार आहेत का? काही काय बोलतेस का तू? अगं आशू, प्रीतम आणि अंजली दोघांना एकमेकांपासून दूर ठेवायला आपण उपयोगी आहोत. हे जर मधुराताईंना कळलं ना तर देतील त्या पैसे. अगं, पण ते आता वेगळेच आहेत ना, त्यासाठी त्यांना आपली गरज नाहीये. ठीक आहे ना, मग वेगळं काहीतरी करावं लागेल. करू, पण काही करून ना ते गुरुजीचं तोंड बंद करायला पैसे कोंबावे लागणार आहेत. नाहीतर तो काय करेल याचा भरोसा नाही. नाहीतर अंजली खूपच नाराज झाली आज. तिने घरी परत जायची तयारी सुद्धा केली. कसं तरी समजावलंय तिला आता, पण पुढे काय होणार आहे कोणास ठाऊक. खरं तर ना, अंजलीच्या रूपाने मधुरा मावशींना अगदी हिरा मिळाला, पण त्यांना तिची किंमतच नाही. मधुराला समजेल लवकरच.
पण मी मात्र हुशार आहे. मी ह्या हिराला ओळखलं. काव्या, विश्वजितला त्याच्या चुकांची जाणीव लवकरात लवकर होईल आणि पुन्हा तो योग्य मार्गावर येईल. पुन्हा हे घर अगदी पहिल्यासारखं हसतं खेळतं आणि प्रसन्न राहील. तुझ्या एक लक्षात येते का काव्या, विश्वजितची जेव्हापासून नोकरी गेली ना तेव्हापासूनच तो असा विचित्र वागायला लागला. म्हणजे आधी तो चिडायचा पण एवढा नाही ग. सध्या त्याला दिवसभर काही काम नसतं ना, रिकामटेकडा असतो. ते म्हणतात ना, रिकामं मन शैतानाचं घर, अगदी तसं झालंय त्याचं. म्हणून तर सारखा वैतागत भांडत राहतो. घरात आपल्याला कोणीच विचारत नाही असं त्याला सारखं वाटत राहतं. पण एकदा का तो कामावर जायला लागला, पुन्हा कमवायला लागला की त्याच्या डोक्यात असे विचार येणार नाहीत. तुम्ही म्हणताय ते पटतंय मला आई. देवाच्या आशीर्वादाने लवकरात लवकर त्याला नोकरी मिळू दे, एवढंच मागणं आहे देवाकडे. मग सगळं ठीक हो. बरं काव्या, तू आता जा. पण दमलीयस ना, जा झोप. अजून थोड्या वेळ पाय दाबते आणि मग जाऊन झोपते. विश्वजितची जेव्हापासून नोकरी गेली ना तेव्हापासूनच तो असा विचित्र वागायला लागला. पण एकदा का तो कामावर जायला लागला, पुन्हा कमवायला लागला की त्याच्या डोक्यात असे विचार येणार नाही. मधुराताई, तुम्ही काय चालू होतं तुम्हा दोघींचं? पुढे काय काय नाही, आम्ही आपल्या सहजच गप्पा मारत बसलो होतो निवांत. असंच निवांत गप्पा मारत बसण्यासाठी इथे ठेवून घेतलेलं नाहीये तुम्हाला. घरातली कामं करा जरा. बघा घरात केवढी धूळ झालीये. उद्या सगळं घर साफ करून घ्या, परवा दिवशी किचन साफ करून घ्या. हो, करते. सगळं व्यवस्थित करते, सगळं साफ सूफ करते. मला असं वाटलं त्यांनी सगळं ऐकलं काय आपलं. संपलोच असतो आपण. ते आपल्याला गुलाम असल्यासारखं का वागवतात ग? तुला असं वाटतंय त्या तुला पैसे देतील? नाही देणार. आता काहीतरी करावं लागेल ना. प्रीतमला घोळात घेऊन पैसे काढावे लागतात. अरे वाह, काय खमंग वास येतोय शिऱ्याचा. काय का फक्त आपल्या सगळ्यांसाठीच बनवलायस का कुठल्या खास माणसासाठी बनवलायस? हो, मी आज त्याला भेटायला जाणार आहे ना, म्हणून म्हटलं थोडासा शिरा त्याच्यासाठी घेऊन जाऊ. अक्काई म्हणाली आहे की कितीही काही झालं तरी आपण प्रयत्न सोडायचे नाही. बरोबर आहे. खरंच कितीही काही झालं ना तरी प्रयत्न करायचे सोडायचेच नसतात. तुझ्या प्रयत्नाला नक्की यश मिळेल. लाडू, झाली तयारी? निघालीस का तू? हो अक्काई, प्रीतम एव्हाना स्टुडिओत पोहोचला असेल. मी येते. हा, व्यवस्थित जा, काळजी घे. ऑल द बेस्ट. काकू येते मी. बरं. काव्या, अंजलीचा चेहरा आज खूप दिवसांनी खुललेला दिसला मला. तू तिच्याशी बोललीस आणि खरंच तिच्या मनाने उभारी घेतलेली दिसते. तुम्ही दोघी बहिणी एकमेकांसाठी बनलेला. तुम्ही दोघीही धैर्याने संकटाला सामोरे जाता. तुमच्या दोघींच्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत ही देवाकडे प्रार्थना.
तुमचे आशीर्वाद असल्यावर तशाही आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणारच आहेत आई. आई, आज सरांबरोबर यांच्या जॉबसाठी बोलणार आहे मी, पण तुम्ही यांना आत्ताच काही सांगू नका हा, नाहीतर उगाच चिडचिड करतील ते. नाही सांग. ठीक आहे. आणि हो, देवाकडे यांच्यासाठी प्रार्थना करा. येते मी. देवा, तिच्या प्रयत्नांना बळ मिळू दे रे, तिला यश मिळू दे.